आवाज मानदेशाचा। विरकरवाडी तालुका मानेते शेतातील विहिरीवरील कृषी पंप चालू करून ज्वारी पिकास पाणी का देत आहे अशी विचारणा करून विधवा महिलेस शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हाताचा चावा घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी चौघांवर म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। विजया लक्ष्मण विरकर, लक्ष्मण धुळा विरकर, विकास लक्ष्मण विरकर, विशाल लक्ष्मण विरकर सर्व राहणार विरकरवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे, तर विद्याशंकर विरकर राहणार विरकरवाडी असे तक्रारदाराचे नावे। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास विरकरवाडी येथे तक्रारदार महिला नदीचा मळा नावाच्या शेतात मुलगा आदर्श असे दोघेजण ज्वारीला पाणी पाजण्यासाठी गेले होते। त्यावेळी तक्रारदार महिलेची जाऊ विजया विरकर ही त्यांच्याजवळ येऊन म्हणाली की तू मोटर चालू का केलीस, आम्हाला विचारल्याशिवाय मोटर चालू करायची नाहीस असं म्हणून शिवीगाळ करू लागली। यावेळी तक्रारदार महिला जाऊ विजया ही तुम्ही शिवा देऊ नका, ज्वारी वाळायला लागली आहे, मी पाणी देणारच असं म्हणून जाऊ विजया हिने केसाला धरून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तेव्हा ती महिला जाऊ विजया हीच मला मारू नका, मला नवरा नाही, माझी 2 लहान मुले आहेत अशी गयाबया करत असताना जाऊ विजया हिने तुला लई मस्ती आली आहे असं म्हणून उजव्या हाताचे मधल्या बोटाला तिच्या दातानं जोरात चावा घेतला आणि जखमी केले। यावेळी ती महिला जोरात ओरडली आणि खाली बसली। तेव्हा तेथे धीर लक्ष्मण विरकर हे तेथे आले आणि विहिरीतच उचलून टाकतो आणि विषय संपवतो असं म्हणाला। त्यावेळी पुतण्या विकास विरकर, विशाल विरकर यांनी शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी विजया विरकर, लक्ष्मण विरकर, विकास विरकर, विशाल विरकर यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लुबाळ करत आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मालवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।